म्हणूनच बघा आमच्या काय चाललंय. इथे भाज्या आणल्यात आज आठवडी बाजार होता आमच्याकडे. तर भाज्या घेऊन आलेल्या आहेत. त्याच्यात आणलेल्या आहेत मी पावट्याच्या शेंगा. कोणी पावट्याच्या म्हणतं, कोणी वरण्याच्या म्हणतं. आमच्या गावी कोल्हापूरला वरण्याच्या म्हणतात. इकडे पावटा म्हणतात. तर बघा इथे पावट्याच्या शेंगा आणून मी ढीग घातला होता. बाकीची भाजी उचलून बॅगेमध्ये घालून ठेवतीये. तोपर्यंत आमच्या मनूबाईचा काय पसारा चाललाय बघा. तिला हिरवळ इतकी आवडते आणि सध्या बाहेर पाऊस इतका आहे त्यामुळे तिला बाहेर सोडताच येत नाहीये. आणि त्यामुळे हिरव्या पालेभाज्या बघितलं किंवा अशा हिरव्या भाज्या बघितलं, पालेभाज्या तर वेगळ्याच ठेवते कारण कसं आहे त्या केस वगैरे लागतील तरी आपण त्याला 2-3 वेळा धुवून घेतो म्हणाच. पण तरी पण ह्या बियांच्या भाज्या आहेत जशा की या शेंगा आहेत वगैरे असं काय पाहिलं ना तर तिला प्रचंड आवडतं. आता हा शेंगांचा ढीग करून ठेवलेला तो तिने किती पसरवलाय बघा आणि कुठे-कुठे पसरवलाय बघा. उठ म्हणतीये शेंगा सोलायसाठी पण तिला अजिबात मूड नाही तिथून बाहेर निघायचा. सगळ्या हॉलमधून शेंगांचा पसारा केलाय. आता सोलू लागली असती तर वेगळा भाग होता. पण माहीत आहे फक्त लाड करून घेण्यापुरती ही आहे. लाड नाही केला की मग साईडला कुठं जाऊन बसते. आता घरचा एक छोटासा मेंबर किंवा छोटं बाळ कोण नाही म्हणून हिचा लाड होतो. पण हा लाड करता करता पसारा किती वाढतीये बघा आणि आपलं काम मात्र वाढतंय. तुमच्याकडे आहे का मनी माऊ किंवा डॉग? तर अशा गोष्टी तुमच्यासोबतही होत असतील नाही का? सांगा कमेंटमध्ये.